आपण आलेलो आहोत माणिगड फोर्टला. तिथं आपण इथे किल्ला आहे. किल्ल्याचे आपण दर्शन करण्यासाठी मंदिराकडे जात आहोत. तुम्हाला दाखवतो की मंदिर कसं आहे आणि आपण कशा पद्धतीने इथे आलं पाहिजे हे पण तुम्हाला सांगतो. या तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत मंदिराकडे. तुम्हाला मंदिर दाखवण्यासाठी मी एवढं वरून खाली आलेलो आहे. फक्त तुम्ही मंदिर बघा, एक वेळेस बघा, आणि जेणेकरून तुम्हालाही समजलं पाहिजे की जिवती तालुक्यामध्ये कसं एक पर्यटन स्थळ आहे. तुम्ही एक वेळेस बघण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत राहा आणि एक वेळेस बघा. फास्ट करून तर मित्रांनो, आपले जेवढे पण मित्र आहेत ते आता सध्याला इथे उभारलेले आहेत, ते बघू शकता तुम्ही. आणि आमच्या एका मित्राचं इथे लग्न लावत आहेत, जेणेकरून त्याचं लग्न इथं संपूर्णपणे होत आहे. त्याच्यासाठी मित्र आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. या तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 5 जण आहोत आम्ही, आणि 5 जण आमच्या गाडीमध्ये आलेलो आहेत. आता आपण मंदिर बघण्यासाठी जात आहोत. त्यांनी इथे थांबलेले आहेत. चला. तर मित्रांनो, हे बघा माकड आहे. तिथं माकडाला मजा घेत आहे ते मुलं, जेणेकरून ते बघा, तो आमच्या गावचाच आहे, तो त्याची मजा घेतोय. आणि खाली बघा तुम्ही, माकड दिसत असेल तुम्हाला. इथं सर्वीकडे जंगल आहे. जंगल असल्यामुळे इथं माकडाचं, हरिण, वाघ हे सर्व जेवढे पण प्राणी आहेत ते इथं. तर मित्रांनो, आपण तिथून आलेलो आहोत गेट समोरून. तुम्हाला मी मंदिरातले काही शूट दाखवून देतो. बघा, हे बघा मंदिर आहे. इथं बघा, इथं बांधलेलं मंदिर आहे आणि इथं पूजा होत असते रोज सकाळी. आणि मित्रांनो, हे विष्णुदेव आहेत. सर्वात पहिले मी यांच्या पाया पडून घेतो. हे बघा, पहिल्याच्या काळातील हे बांधलेलं आहे. बघू शकता तुम्ही, छोटे छोटे दरवाजे आहेत त्याला, आणि वरी पण बघू शकता. आणि हे बघा, हे गोट्यानं बनवलेलं आहे. हे पण गोट्यानं बनवलेलं आहे. आणि हे कमीत कमी 100 ते 200 वर्ष जुनं आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, हे पहिलीची डिझाईन केलेली मूर्ती आहेत. बघा, गोट्यावर कशी बनवलेली आहे त्यांनी, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा, हे माकड आहे. बघा, याचं स्ट्रक्चर कसं दिलेलं आहे, पहिलेच्या बांधकामामध्ये कसं बांधलेलं आहे, कसं याला उभा केलेला आहे, याच्यावर वेट दिलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, माकड आलेलं आहे. हे बघा, इथं बसलेला आहे माकड, जातोय. आणि मित्रांनो, हे बघा, हे माणिक जो राजा होता त्यानं हे मंदिर बांधलेलं आहे. आणि या मंदिरामध्ये महादेवांची आणि विष्णुदेवांची मूर्ती ठेवलेली आहे. आणि राजा इथं रोज येत होता आपली पूजा करायला. आणि हे कमीत कमी 100-200 वर्षापासून जुनं आहे. ठीक आहे मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं संपवतो. पुढच्या ब्लॉगसाठी रेडी राहा. धन्यवाद.